कशा आहेत सगळे मजेत ना. कारण आपण निघालेलो आहे ऑफिसला जायला. अँड आज सुद्धा पप्पा सोडायला येतं, मग घरीच येते सध्या तरी. म्हणलं आज आपण संध्याकाळी जाणार आहे मामाकडे, कारण की उद्या रक्षाबंधन आहे. सो रक्षाबंधनला आम्ही सगळे तिकडे जमतो. आणि पेंटिंग मावशीकडे पण जाणार आहे कोपर खेळायला, की तिच्याकडे सत्यनारायणची पूजा आहे. सो पूजा करणार अँड रक्षाबंधन करून संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी घरी येणार आपण संडेला. सो भेटतो स्टेशनला तुम्हाला. ओके, बदलापूर स्टेशनला. आलेला आहे पाऊस, सगळे आलेले आहेत आज. पण आज आलेला आहे हा 2 दिवसानंतर आला आजारी माणूस. ठीक आहे, आज आपल्याला विंडो सीट आहे. आता विंडो सीट एन्जॉय करू अँड डायरेक्ट आपण झोपूया, उठूया डायरेक्ट डोंबिवली स्टेशनला. इथं बघा, इथं बघा, इथं बघा. आपलं वजन हे बघा दिलीप भाई झोपलेत. हा बघ गर्दुल्ला चर्चुल्ला चर्ची हो नो. आपण पोचलेलो आहे मुलीन स्टेशनला. हे आपलं बस स्टॉप आहे मुलीन स्टेशनच्या बाहेरच. आणि मी इकडनं मामाकडे सुद्धा जाऊ शकतो. ती आपली बिल्डिंग तुम्हाला दाखवतो. ती आहे आपली बिल्डिंगमध्ये जातो. ऑफिसमध्ये पोचताना तुम्हाला मिळतं. भावानं आपण आता दुपारी आपलं काम झालेलं आहे अँड दुपारून काम झाल्यानंतर आपण बसलेलो आहे रक्षाबंधन करायला. तुम्ही बघू शकता कोण करतं रक्षाबंधन. या एक मॅडम आहेत, हे मंद मॅडम आहे. ह्यांचं यूट्यूब चॅनल आहे, कोणी सबस्क्राईब करू नका. एकदम भंगार कॉन्टेंट आहे त्यांचे. 2-3दा ना हे केलं, रिस्ट्रिक्ट केलं. आपण आपण रक्षाबंधन करूया. आपण निघालेलं आहे आता घरी जायला. अँड आपल्यासोबत आहे दीपक सर. आपण चाललो बसमधून मामाकडे. बसमध्ये बसल्यावर मस्त आहे की. अँड पोचतो घरी आणि घरी जाऊन तुम्हाला भेटतो. घरी जाऊन सगळे असतील. मस्त रक्षाबंधन वगैरे असणार उद्या. तो आज रात्री मस्त गाणी बिणी लावून काहीतरी टाईमपास करूया. घरी जातो आणि तुम्हाला भेटतो. हॅलो भावांनो, आपण आलेलो आहे जेवण वगैरे अँड जेवण झालं आहे माझं. घरी पोचलो, आंघोळ केली, जेवून घेतलं अँड आपला एक पचका झालेला आहे. घरी पोचलो तेव्हाच आपला एक पचका झाला आहे. आता माझं जाम बेकारवालं डोकं सटकले, कारण की एवढा घाण पचका अशा आयुष्यात कधी नाही आला. मला ॲक्च्युली काल मम्मी बोलली की तू जा ठाण्याला, ठाण्यावरनं तू रक्षाबंधनच्या दिवशी तू सकाळी जा मावशीकडे. माझ्या मावशीकडे पूजा आहे. सो ती रक्षाबंधनच्या दिवशी पूजा आहे. मला मम्मी बोलली की रक्षाबंधनच्या दिवशी जा.
आणि असा पचका आला की आता सार्थक, रुद्र आणि माझी मावशी, ते सुषमा मावशी, तिघं जण पण गेली कोपरखेरणला आत्ता, आणि मी इथे आलो. एवढा घाण माझा पचका आला. आणि मी तुम्हाला बोललेलो की आपण हे करू रात्री, आपलं नाईट आऊट असेल. आता आपला एक कॉन्टेंट गेला यार भावांनो. तिकडे केक कापणार आहेत ती लोक. श्रेयसचा बड्डे आहे उद्या त्याच्यात, आणि ती लोक केक कापणार आहेत. आणि आता इथे ठाण्यात फक्त मी आणि आराध्या आहे. तो बसलाय माझ्या समोर, हा बघा. तो इथे PC चालू केला आणि तो PCला बहुतेक मी त्याला बोललो की माझा ब्लॉग आपण ब्लॉग बघूया, मी जो सकाळी टाकलेला. सो तुम्ही पण तो चेकआउट करा, आपल्या आधीच्या ब्लॉग्स चेकआउट करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. येतो उद्याच्या ब्लॉगमध्ये, भेटूया आपण त्याच एनर्जीमध्ये, त्याच इंटेन्सिटीमध्ये. बाय बाय, गुड नाईट, सी यू, टेक केअर. ओ शिट यार, काय केलं तू हे? कॉपीराईट आराध्या, कॉपीराईट लागतंय भावा. ठीक आहे, भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय, गुड नाईट. It's a return of the Mac. अभी भी लिखूं तो करूं murder ये rap. सुने तेरे word ये cap, मैं तो जानता नहीं तुझे never heard ये rap. सुना तेरा crowd भी ना रुके, फैन भी अब गाने तेरे चाव से ना सुने. डाउट है ना मुझे तेरे दाव पे, ना कुछ करे clown.